घे शाबास. अरे असू दे असू दे. हा येस येस. अरे असू दे तुम्ही द्या मी आलो. हॅलो सर. हॅलो. अगं तारिणी कुठे आहात तुम्ही दोघं? सर मी इथे सिटी हॉस्पिटलमध्ये आली आहे. सिटी हॉस्पिटल? काय काय झालंय? केदारला खूप लागलंय, त्याच्या डोक्याला जखम झाली आहे खूप मोठी, खूप रक्त वाहून गेलंय. व्हॉट? ते डॉक्टर म्हणतात की ऍक्सिडेंटची केस आहे, जोपर्यंत पोलीस कंप्लेंट करत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट नाही सुरू करणार. सर प्लीज तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलता का? बरं तिकडे ऑन ड्युटी कोणी डॉक्टर असतील त्यांना फोन दे. त्यांना सांग डॉक्टर कामतांना बोलायचं. हा हा मी लगेच येते. हे घ्या, हे फोन आहे तुमच्यासाठी. सॉरी मी नाही कोणाशी बोलू शकत. डॉक्टर कामतांचा फोन आहे. डॉक्टर कामत? हॅलो सर. हाय डॉक्टर, मी डॉक्टर कामत बोलतोय. ते बोलतायत ना, तुम्ही प्लीज त्याला आत घेऊन जा प्लीज. हां सावकाश नाही त्याला काही. हळू. ओके सर. आता तुमच्या फॅमिलीचा मेंबर आहे म्हटल्यावर काही प्रश्नच येत नाही. मी ट्रीटमेंट सुरू करतो. तारणीला फोन द्या. ओके. हा सर. हे बघ डॉक्टर्स ट्रीटमेंट सुरू करतात आणि मीही पोचतोय. हां हो थँक्यू सर. अगं थँक्यू काय, आपल्या घरातली गोष्ट आहे. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. केदार अगदी ठणठणीत बरा होईल. हां चल ओके बाय बाय बेटा. हो. युवराज खांडेकरशी लढायचं होतं ना तुम्हाला. मला माझ्या बापापासून वेगळं करायचं होतं. ही सगळी प्रॉपर्टी हवी होती. आता कळेल तुम्हाला दोघांनाही कळेल की युवराज खांडेकरशी एक वेळ मैत्री नाही केली तरी चालेल, पण या माणसाचा शत्रू कधीच नाही व्हायचा. माझ्या बापाने ज्या हाताने धरून तुला घरात आणलं होतं ना, आता त्याच हाताने तो तुझ्या चिथेला आग्नी देईल. युवी. Rishi, my darling! Yay! Congratulations. आता आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. हे सगळं एम्पायर आपलं असणार आहे. खांडेकरांची सगळी प्रॉपर्टी फक्त आणि फक्त आपली असणार. रिअली? कसं? लवकरच कळेल. युवी, दिस इज नॉट फेअर. अशी एक्साइटमेंट वाढवायची आणि काही सांगायचंच नाही. सांग ना काय केलंयस तू? काय नाही, फक्त आपलं आयुष्य अजून सोपं केलंय. तुला खांडेकरांची एकुलती एक सून व्हायचं होतं, मला खांडेकरांचा एकुलता एक वारस. बस आपली ही स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत. रिअली युवी? येस. हे बघा तुम्हाला मी जे सांगितलंय ते सगळं फॉलो करा नीट. मेडिसिन्स व्यवस्थित वेळेवर द्या. ओके. कामत सर. हां तुम्ही बघितलं का केदारला? त्याच्या डोक्याला खूप जोरात मार लागलाय. आम्ही इकडे येईपर्यंत खूप रक्त सुद्धा व्हायलंय. मला खूप टेन्शन. रिलॅक्स शांत हो. केदारची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. माझं डॉक्टरांशी रेग्युलर बोलणं होत आहे. तो ठणठणीत बरा होईल. डोंट वरी. हां तुझं घरच्यांशी बोलणं झालंय का? नाही. ठीक आहे. हॅलो. कामत काका, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. 5 मिनिटं आहेत का तुमच्याकडे? हां हो. का गं? ॲक्च्युली दया काकांना जरा बरं वाटत नाहीये. म्हणलं तुम्ही जर का त्यांच्याशी बोलला असतात तर जरा बरं झालं असतं, त्यांनाही बरं वाटलं असतं. ॲक्च्युली त्यांना जास्तच बरं वाटत नाहीये कामत काका, आणि मला त्यांची खूप काळजी वाटते. जर त्यांचं BP शूटअप झालं ना तर उगाच प्रॉब्लेम व्हायला नको. नाही अगं मी बघतो. बरं कौशिकी, मला तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. हां सांगा ना, काय झालं? सगळं ठीक आहे ना? दया आहे का बाजूला? हो, पण मी जरा लांब येऊन बोलते तुमच्याशी. बोला ना. ॲक्च्युली केदारला इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. व्हॉट? काय झालं? एवढी अस्वस्थ का झालीस तू एकदम? नाही काहीच झालं नाहीये. कामत काकांची बोलते ना. 2 मिनिटं दया काका. काय ॲडमिट केलं म्हणजे? ते ॲक्च्युली त्याच्या डोक्याला एक गंभीर दुखापत झाली आहे.
काय कामत काका इज इट सिरियस? सिरियस नाही म्हणजे सिरियस आहे म्हणजे. तारिणीला सांगितलं? हो तारणीला माहिती आहे. इनफॅक्ट तीच त्याला घेऊन आली. ओके मी 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 लगेच पोचते. हां बरं ऐक 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 त्याला एवढं काही सांगू नकोस हा. नाही नाही मी काहीच सांगणार नाही. मी मॅनेज करते काहीतरी. ओके ओके बाय. काय काय झालं सर? हां हां नाही काय नाही मी केलंय मॅनेज सगळं. आपण जरा केदारशी बोलूया ये. दया काका हां मी जरा आले हां पटकन. कुठे चालली आहेस तू? ते ॲक्च्युली कामत काकांनी मला एक काम सांगितलं होतं. मी कम्प्लिटली विसरून गेले. ते मला अर्जंटली करायला जावं लागणार आहे. मी पटकन जाऊन येऊ द्या काका. आणि तुम्ही आराम करा. चला तुम्ही चला माझ्याबरोबर तुमच्या रूममध्ये. नाही 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 असं नाही. तुम्हाला बरं वाटत नाही आहे जरा आराम करा तुम्ही. रूमच्या बाहेर अजिबात निघायचं नाही. ओके? पण नक्की काय तिकडे काही झालेलं नाही आहे ना? नाही नाही ते कामत काकांचं कामच करायला जायचं आहे मला. काम झालं की मी परत घरी येते. हां तोपर्यंत तुम्ही आराम करा. हॅलो हां तुमच्या हॉस्पिटलमध्ये माझा भाऊ ॲडमिट आहे. हां हे बघा तुम्हाला काही लागलं तर मला प्लीज कळवा. कुठलीही मेडिसिन लागली मी अरेंज करेन. प्लीज मला ट्रीटमेंटमध्ये कॉम्प्रोमाइज नको आहे. ओके? केदार खांडेकर तो पेशंट आहे ना तो माझा भाऊ आहे. ओके? हो हो मी लवकरात लवकर पोचते. या. कौशिकी काय ग? चेतना काकी मी घाबरले हो. काय झालं? पेशंट केदार. मी तुम्हाला सगळे डिटेल्स नंतर सांगते. आता मला जावं लागेल अगं प्लीज. पण नेमकं काय झालंय सांग तरी. केदारला ऍडमिट केलंय. बाप रे काय झालं काय आता? चेतना काकी प्लीज हळू बोला प्लीज. मलाही नाही माहिती आहे नक्की काय झालंय ते. मला आता कामत काकांचा फोन आला होता आणि तारिणी तिकडे आहे. मला तिकडे जाणं खूप गरजेचं आहे. मला जावं लागेल. बरं बरं ऐका मी जे काही तुम्हाला सांगितलंय त्याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगायचं नाही. दया काकांना ह्याच्याबद्दल काहीही कळता कामा नाहीये. ही तुमची जबाबदारी आहे. हो. ओके? तिकडे पोहोचल्यावर जे काही असेल मी तुम्हाला अपडेट करत राहीन. हो मी आलेच. हो हो हो. केदार हॉस्पिटलमध्ये का? काय झालंय?